बातमी मुंबईमधून आहे। शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदाराच्या मुलासाठी 3 वॉर्डमध्ये अदलाबदली करण्यात आली। आमदार प्रकाश सुर्वेंच्या मुलासाठी अर्थात राज सुर्वेंसाठी 2 उमेदवारांचे वॉर्ड बदलले गेलेले आहेत। प्रकाश सुर्वे यांचा मुलगा राज सुर्वे यांना वॉर्ड क्रमांक 5 मधून उमेदवारी देण्यात येते। स्थानिक नगरसेवक संजय घाडींना वॉर्ड क्रमांक 4 मधून आता निवडणूक लढवावी लागणार आहे। प्रकाश दरेकर, प्रवीण दरेकरांचे बंधू असलेले प्रकाश दरेकर यांना वॉर्ड क्रमांक 3 मधून उमेदवारी घोषित करण्यात आली। वॉर्ड क्रमांक 5 वर शिवसेनेचे संजय घाडी तर भाजपच्या प्रकाश दरेकरांमध्ये रस्सीखेच होती। या दोघांनाही वॉर्ड क्रमांक 5 मधून उमेदवारी मिळणार नाहीये। राज सुर्वे यांना उमेदवारी मिळणार आहे। वॉर्ड क्रमांक 3 मध्ये नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांचा पत्ता कट झालेला आहे। या संदर्भातली माहिती देण्यासाठी प्रतिनिधी सुशांत सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुशांत, आपण जर बघितलं असेल तर मागील 2 दिवसापासून खऱ्या अर्थानं एका वॉर्डसाठी चर्चा सुरू होती आणि वाद देखील सुरू होते आणि हा वॉर्ड होता 5 नंबरचा वॉर्ड। अर्थात प्रकाश सुर्वे हे आमदार आहेत मागाठाण्याचे आणि त्यांचे चिरंजीव राज प्रकाश सुर्वे हे इच्छुक होते। मात्र याच वॉर्डमधून प्रवीण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर हे देखील इच्छुक होते, तर दुसरीकडे स्थानिक आमदार देखील इच्छुक होते। त्यामुळे हा तिढा सुटत नव्हता। काल रात्री उशिरापर्यंत मोठी खलबत झाली आणि एका आमदाराच्या मुलापायी अक्षरशः 3 वॉर्ड जे आहेत त्यांची अदलाबदल करावी लागली। त्यामुळे एका नगरसेवकाचा पत्ता देखील कट झाल्यामुळे कुठेतरी नाराजी नाट्य जे आहे ते वाढलेलं आपल्याला बघायला मिळतं। आपण जर बघितलं असेल तर विक्रांत, काल 20 असे मुंबईतले वॉर्ड होते, त्याचा पेच कायम होता। त्यामधील हे प्रमुख 3 वॉर्ड म्हणजे 3 नंबर, 4 नंबर आणि 5 नंबर मात्र एका आमदाराच्या मुलापायी म्हणजे राज सुर्वे यांच्या पायी खऱ्या अर्थाने या वॉर्डमध्ये अदलाबदल करण्यात आली आणि कुठेतरी जे 5 नंबरमध्ये इच्छुक होते त्यांना दुसऱ्या वॉर्डमध्ये टाकण्यात आलं। तर 5 नंबरचा वॉर्ड जो आहे तो प्रकाश सुर्वे यांच्या चिरंजीवांना देण्यात आलेला आहे। अर्थात आता राजकीय पुढची समीकरणं कशी असणार आहेत, नेमकं कशा पद्धतीने वॉर्डची आता जे उमेदवार दिलेले त्यांना निवडून आणण्याची खरी कसब जी आहे ती महायुतीची असणार आहे। मात्र जी आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे की एका आमदाराच्या हट्टापायी अक्षरशः 3 वॉर्डची अदलाबदल करण्याची वेळ आता महायुतीवर आलेली आहे। विक्रांत, धन्यवाद सुशांत दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।